पुन्हा एकदा आमच्या समवेत जॉईंट होतील प्रमोदजी शेडगे सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच संतोजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. सूत्रसंचालक आणि समालोचक म्हणून ज्यांची ओळख आफ्टर लंच नंतर ते पुन्हा एकदा जॉईंट होतील. सामन्याला होते सुरुवात. पहिल्या फेरीतील ज्या पद्धतीने आपण पाहतायत आजच्या दिवसातील हा चौथा सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट यस पंच दर्शवत आहेत. सामन्याला सुरुवात होते. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आज समीर तामोरे आणि गौतम आकरे. आज गौतम आकरे लवकरात लवकर प्रमोट केले गेले ओपनिंग बॅटर म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्याला सुरुवात होते आणि टाळ्यांच्या गजरामध्ये दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. चला थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केले होते अवधूत कामतने, परंतु इथून एक रन. बॅटची हलकीशी एज घेत चेंडू पायावर जाऊन चेंडू आदळला आणि एक रन आपल्याला पाहायला मिळते. समीर तामोरच्या बॅटमधून येत असताना संघाची धावसंख्या उर्वी अचिव्हर 11 दांडिया टीमची जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर. शॉर्ट प्लेन चेंडू गौतम आकरेच्या बॅटमधून क्लास. थँक्यू. दुसऱ्याच बॉलवर आक्रमकता सिद्ध केली. विध्वंसक फलंदाज म्हणून ज्या फलंदाजाची ओळख आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगला फटका होता. सरळ चेंडूला फेकून दिला गौतम आकरेच्या बॅटमधून. एक क्लास. अवधूत कामत पुन्हा एकदा सज्ज होईल. हा बॉल अप्रतिम. चांगला ह्या वेळेला परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतं. ही ताकद आहे या गोलंदाजाची. षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन कसं करायचं, फलंदाजाला परिपूर्णता, त्याचा मनकवडा कसा ओळखायचा, हे संपूर्ण मात्र यावेळेला श्रेय दिलं जाईल या बॉलवर मिस्टर अवधूत कामतला. एक सिनियर खेळाडू, एक अपकमिंग यंग टॅलेंट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि आयडियल मानतोय आपल्या या गौतम आकरे या फलंदाजाला. शफल होऊन खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता. इथे विकेट मिळण्याचे चान्सेस. डायरेक्ट हिट. वॉट थ्रो. अतिशय चांगला यावेळेला थ्रो पाहायला मिळतोय, परंतु नेम चुकला आणि तत्पूर्वी पाहता पाहता सिंगल मिळाली. या सिंगलच्या साह्याने 8 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 4 बॉलच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 4 बॉलच्या समाप्तीनंतर 8. चांगला बॉल. फुलर लाईनचा चेंडू. वाईट यॉर्कर. सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. ही ताकद बनली गेली या गोलंदाजाची. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचे किताब पटकवलेत याच गोलंदाजाने आणि त्या कारणास्तव थोडासा आता अनुभव त्याच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइडला काय समीरचा फटका. नजाकत बरा शॉट. स्लॉग. कडक शॉट. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त क्लास यावेळेला पाहायला मिळतोय. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकामध्ये दमदार शानदार सुरुवात. क्लास. चला थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका.
ध्रुव 11 सातपाटी वर्सेस आपण पाहत आहेत. एका साईडला उर्वी एचवर 11 दांडी. चांगली स्टार्ट मिळाले. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर अलीकडच्या काळामध्ये 10-14 धावा जर येतात प्रति षटकामागे तर एक चांगली सरासरी म्हणून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओळखली जाते. बेस्ट अँड बेटर. पहिला सामना आपण पाहिला ज्या पद्धतीने विहान 11 श्री जगमाता रावळे टीमला पराभूतच्या छायेत MS11 झाई या टीमने. दुसरा सामना वडले देव पोफरण या टीमला पराभूतच्या छायेत नेलं ते वंश 11 डहाणू टीमने. तिसऱ्या सामन्यात आपण पाहिलं युवा उमरोळी रियांश 11 युवा उमरोळी टीमला यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे टीमने पराभूत केलं. आणि तिसरा सामना आपण पाहिला आणि चौथा सामना सुरू आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. विश नेटवर्क या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा आणि घर बसल्या या मॅचचा आनंद घ्या. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न गौतम अकरेचा फटका फसतोय. फिल्डर आहे त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाहीये. वैभव तरे गुड कॅच. जाते जाऊन पोहोचते ती फलकावर. 15 या धावसंख्येवर 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. आदरणीय कुंदनजी तरे साहेब यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपण व्यासपीठावर विराजमान होऊन या मॅचचा आनंद घ्यावा. आपलं सहर्ष स्वागत आहे कुंदनजी तरे साहेब. 15 रन्स वरून एक रन ऍड होईल आणि 16 वर जाऊन पोहोचले गेले. उर्वी 11 एचवर दांडी या संघाची स्थिती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ज्यामध्ये एक विकेट जरूर आपल्याला पाहायला मिळाला गौतम अकरेच्या स्वरूपात. चांगला कमबॅक ज्या पद्धतीने केलंय गोलंदाजी मार्कवर सुमित म्हात्रे. ऑफ साईडला अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कालची उणीव थोडीशी भरून काढताना आपल्याला पाहायला मिळतोय सुमित म्हात्रे हा गोलंदाज. कालच्या दिवसात चांगल्या पद्धतीने खेळ साकारला दोन्ही संघांच्या द्वारे आणि म्हणून सुपर 8 मध्ये पोहोचले. आता सुपर 8 मधून सुपर 4 मध्ये कोणते संघ जातील. ऑलरेडी 3 संघ दाखल झालेत. गोलंदाज सज्ज होईल सुमित म्हात्रे. बेल्स यावेळेला आपण पाहतायत जरूर खेळपट्टीवर थोडासा किरकचरा पाहायला मिळतोय. गोलंदाज सुमित म्हात्रे आपल्या गोलंदाजी मार्कवर कितपर्यंत मजल मारतील, किती धावांचं टार्गेट, किती धावांचं आव्हान हे समोर ठेवलं जाईल याकडे लक्ष असणार आहे. हा बॉल ह्या वेळेला वेगवान बॉल होता आणि यस डेफिनेटली दिनेश पाटील पुढे सरसावतायत.
या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर जेव्हा झेल तुम्ही स्वीकारता, षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला दुसरा आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुमित म्हात्रेने फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केलेत. 5 बॉलमध्ये 2.40चा इकॉनॉमिकल. खूप चांगली गोलंदाजी. सुपर. यज्ञेश प्रभू या खेळाडूसाठी नवीन मैदान नाहीये. ऑफ साईडला हा त्याचा पॅटर्न शॉट आहे. आल्या आल्या चौकारात परावर्तित करतोय. गुड शॉट. वीस रन 2 विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 वर जाऊन पोहोचली गेली. 2 षटकांचा खेळ. उर्वी 11 अचीवर दांडी. एक मोठं नाव दांडी टीमचं. आणि ज्या पद्धतीने याच दांडी गावातून साता समुद्रा पलीकडे खेळाडू जाऊन चांगल्या पद्धतीने नाव कोरलं आणि पालघर जिल्ह्याची मान उंचावली. दांडी गाव म्हटलं, सातपाटी गाव म्हटलं तर ही खेळाडूंची खाण असलेलं गावं आहेत. आणि समुद्र किनारी लगत जी गावं आहेत त्या खेळाडूंमध्ये एवढं टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं. ऑफ साईडला खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय समीर तामोरीच्या बॅटमधून. जागा बनवली. या वेळेला मात्र चकमक झाले दोघांमध्ये. तू मैं. यस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला नाही. फलंदाज बाद. खांद्यावर ते पेलता आणि व्यवस्थित निभावता त्यावेळेला एक इतिहास रचला जातो. संघाची धावसंख्या 21ला 3 धक्के आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. दांडी टीम थोडीशी स्ट्रगल करताना पाहायला मिळते. लॉस ऑफ 3 विकेट. अवधूत कामत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. 1.1 बॉलचा आतापर्यंत हाताळलाय खेळ. 15 रन्स दिलेत. अप्रतिम चांगला बॉल. खोलवर चेंडू पाहायला मिळाला. ऑन साईडला फक्त ड्राईव्ह खेळला जातोय. 1 रन पुढे सरसावेल. फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. उमेर या वेळेला आज एक ड्रेसिंग आपल्याला पाहायला मिळते ध्रुव 11 सातपाडी टीमची. अभिजित तरे यांना आपण पाहताय. थर्ड मॅनला सिद्धार्थ बाहुबली ऑफ सातपाडी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22ला 3 धक्के. मयूर मेहरा आमचे 12वे प्रतिनिधी आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते संपूर्ण माहिती देत आहेत. 12वे खेळाडू एका साईडला दांडी टीमचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाशजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर वर्ष त्यांनी सुद्धा टेनिस बॉल क्रिकेट खेळलंय.
कुणाल अंबिरे बॅटला चुंबन करत असताना की ही बॅट मला साथ देईल का. बॅटने आपल्याला नाव दिलंय त्या बॅटवर प्रेम करायला हवं. यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे परंतु श्रेयस देव याला निवडलं. कोणती चुकी बावीस रनवर 4 विकेट. कुणाल अंबिरेला आज ती संधी होती, मोठी संधी होती, नामी संधी होती. मोठ्या इनिंग मध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न श्रेयस देवच्या हातामध्ये चेंडू विसावला. कालच्या दिवसात बर्थडे बॉय होते. 24 तारखेचा दिवस त्यांच्या स्मरणात राहील कारण मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा त्यांनी पटकवला. अवधूत कामत कमबॅक कसं करावं हे आतापर्यंत यावेळेला दर्शवून दिलं गेलंय. सुपर बॉलिंग. फुलर लेनचा चेंडू होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न विशाल तामोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंकी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर बरेच रेकॉर्ड ज्या खेळाडूच्या नावावर पाहायला मिळतात आणि तोच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये सड पातळ बांधायचा. परंतु या खेळाडूकडे खूप काही पोटेन्शियल ठसून भरलंय. बॅटची एज घे. चेंडू पाठीमागे निघून जाईल. भावेश पाटील कीड पुढे सरसावतायत. बॅट हवेत आहे की काय विशाल नाईक सर त्या ठिकाणी दर्शवत असताना रेफर केलं गेलंय. कारण बॅट हवेत होती आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. भावेश पाटीलचा परफेक्ट थ्रो आणि दिवेश पाटील भावेश पाटील एक एवन जोडी म्हणून ज्या फलंदाजांकडे पाहिलं जातं. चांगली रणनीती आखली गेली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचली गेली. 4 विकेट सहित 5 विकेट सहित 22 ला 5 धक्के. पहिल्या षटकामध्ये 14 धावा. यस पंच बॉल फेकून झालेत आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचली गेली. कुशाल तमोरे आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश या नावाने सुद्धा ओळखले जात आहेत. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. प्रियेशच्या बाजूने अगदी चेंडू निघून जातोय. सिद्धार्थ बाहुबली ऑफ सातपाडी 1 रन. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. अवधूत कामतने कमबॅक पहा कसा केलाय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर सुद्धा मी चांगली गोलंदाजी करू शकतो हा त्याचं यावेळेला जरूर अप्रतिम जिद्द पाहायला मिळते. 23 ला 5 धक्के बसले 3 षटकांच्या समाप्ती अखेर. पहिल्या षटकात 14 धावा आल्यानंतर 5 विकेट्स मिळाल्यानंतर असं होऊ शकतं का? होऊ शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. चेतन पागदरे आता कुठे खुश असतील. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. थोडंसं जरा जरूर आपण पाहतात नाखुश होते. प्रत्येक पॅकर्सला वाटतं की आमचा संघ चांगला खेळावा
आणि त्यांची एकच इच्छा असते, जेव्हा पॅकर्स जेव्हा एंट्री टाकतात त्यांना असं हवं असतं की 100% तुम्ही मैदानाच्या आतमध्ये द्या. तुम्ही पराभूत झाले तरी चालतील, परंतु तुमचे एफर्ट आम्हाला पाहायला मिळायला आवडतील. 23-5. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया ऑर्केस्ट्राला संधी. सुरुवात तेवीस रन 5 विकेट्स. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर चौथं घेऊन येईल गोलंदाजी मार्कवर सुमित म्हात्रे. चांगला बॉल होता, तेवढाच चांगला सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. प्रियेश पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 24 या धावसंख्येवर 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता स्ट्रगल करतात आतापर्यंत दांडीचे बॅटर, अर्थातच उर्वी 11 एचवर दांडी टीम. सिनियर खेळाडूंचा भरणा, त्यामध्ये आता ज्युनियर खेळाडूंचा भरणा सुद्धा पाहायला मिळतोय. त्यामध्ये गौतम अकरे असतील, विवेक दवणे असतील, योगेश पागदरे असतील. अप्रतिम चांगला बॉल होता. परफेक्ट ब्लॉकॉल मध्ये कशी गोलंदाजी करावी सुमित म्हात्रे जाणतायत. पाक खेळपट्टी कोणतीही असो, आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी केले ना सुमितने, अप्रतिम पाहायला मिळते. खेळपट्टी ही मातीची खेळपट्टी आहे. कधी कधी गोलंदाज स्पेशली सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टी असतात, त्याच्यावर जास्तीत जास्त त्यांचं कौशल्य पाहायला मिळतं. परंतु हे वेगवान मारे करण्यासाठी गोलंदाज मातीच्या खेळपट्टीसाठी बनले गेलेत. अप्रतिम प्लेड ऑन. दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉयड. फलंदाज आणि स्टंपचा वेध घेत क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज प्लेड ऑन होताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 24-24ला 6 धक्के. आतापर्यंत उर्वी 11 एचवर दांडी या टीमची स्थिती नाजूक आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर सिच्युएशन अशी येईल हे कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं. म्हणूनच या खेळाला लोकप्रियता का मिळाली. क्षणार्धात खेळ बदलण्याची, वेळ बदलण्याची जी आपण पाहू शकता क्षमता आहे, तो खेळ म्हणजे क्रिकेट. इथून मात्र थोडासा स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. भेदक मारे पाहायला मिळत आहेत. वेगवान चेंडू आहेत. वेगे बरोबर नियंत्रण, नियंत्रण बरोबर अचूकता, अचूकते बरोबर लयबद्धता, आणि लयबद्धता बरोबर नियंत्रण. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत अप्रतिम पाहायला मिळतोय. क्लास बॉलिंग, ॲब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी बाय सुमित.
म्हात्रेला आपण पाहतायत. चांगली गोलंदाजी. चांगला बॉल पुन्हा एकदा मात्र ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला ठेवलं. दिवेश पाटीलची चांगली क्लास विकेट किपिंग आणि त्यामध्ये डॉटवर डॉट येत असताना चेंडू पाहायला मिळत आहेत. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे ध्रुव 11 सातपाटी या टीमची. आतापर्यंत 24 रन 6 धक्के बसले गेलेत. या संघाने उसाटणीच्या मैदानात जय बजरंग गोरसई बी टीमला सुद्धा मात दिली 3 दिवसा अगोदर उसाटणीच्या मैदानात. ते सुद्धा संघ पुढे आलेत. अर्थातच हा संघ ध्रुव 11 सातपाटी. अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतोय. सरळ बॉल निघून जातोय दिवेश पाटीलच्या हातामध्ये. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर 6च्या करंट रन रेटने उर्वी 11 एचवर दांडी टीम जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत स्ट्रगल करताय. स्ट्रगल आणि फक्त स्ट्रगल. आता बॅटरला हव्यात त्या फक्त धावा धावा आणि धावा, कारण 12 बॉल शेष राहिलेत. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. सहर्ष स्वागत आहे. सुप्रसिद्ध ऐतिहासिक मैदान उमरोळी क्रिकेट ग्राउंड आपण पाहत आहेत आणि इथून सुरू असलेला क्रिकेटचा घमासान लाखमोलाची स्पर्धा. पहिलाच बॉल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॅकफूट पंच केला जातोय. खूप चांगला फटका. सरळ चेंडू बत्तीस रन 6 विकेट्स पाहायला मिळत आहेत. श्रेयस देववर यावेळेला हल्लेबोल जरूर केले जात आहेत आणि जे मात्र यावेळेला ऑर्केस्ट्रा आणि मास्टर आपण पाहू शकतायत. एक मास्टर माइंड जे पाहायला मिळतात, ऑर्गन मास्टर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते ते उपस्थित आहेत. जे श्रेयस देव यांचे मोठे पप्पा म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि आज त्यांना सुद्धा अभिमान असावा की चांगल्या पद्धतीने हा मुलगा प्रगती करतोय आपल्या गावातून. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इष्टांच्या वरून चेंडू हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होते. आज कुशल तामोरेला ती संधी मिळाले. 32 रन आता बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 32 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळले गेले. वैभव तरे पुढे सरसावेल. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 5वा आहे. 33 ला 6 धक्के एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वी 11 एचवर दांडी टीम थोडीशी स्ट्रगल करताना पाहायला मिळाली. टॉप ऑर्डरचे फलंदाज थोडेसे कोलॅप्स झाले. मिडल ऑर्डरच्या फलंदाजाने नाराज केलं. निराशजनक कामगिरी ठरली गेली आणि त्या कारणास्तव आपल्याला पाहायला मिळतं येते 33 ला 6 धक्के. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न कैलाश पागदरेचा जरूर होता. इथून अभिजित तरे स्वतः मात्र त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतात. 1 रन खराब थ्रो. प्रियेश बॅकअपसाठी येत आहेत. थोडेसे फंबल झाले. 2 धावा मिळत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते
35 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत 5. शेवटचा बॉल आहे श्रेयस देवचा. कैलाश पागदरे पाहायचंय आज दारूमदार त्याच्या खांद्यावर आहे. आज त्याला काहीतरी करून दाखवण्याची इच्छाशक्ती प्रबळ करावी लागेल, कारण तुमच्याकडे तगडी इच्छाशक्ती, चिरेबंद आत्मविश्वास, अपार प्रामाणिकपणा या 3 गोष्टी असतील तर तुम्ही परिपक्वतेचे खेळाडू. चांगला बॉल होता, चांगला बॉल ह्या वेळेला. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. अभिजित तरे आज थोडेसे चाचपडताना पाहायला मिळतात. 22च्या स्वरूपात एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36-6 गडी बाद. 5 षटकांचा खेळ झालाय. 36 रन शेवटचं षटक आहे. देऊया एक आपण बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अतिशय चांगलं मैदान आणि या मैदानात सुरू असलेला अतिशय क्रिकेटचं वातावरण चांगल्या पद्धतीने आज प्रेक्षक वर्ग सुद्धा खूप मोठ्या संख्येने उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. या मैदानाच्या सभोवताली काही प्रेक्षक वर्ग स्टँडचा आसरा घेत आहेत. हे आमचे क्रिकेट दर्दी आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 36ला 6 धक्के बसले गेलेत. 5 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. गोलंदाज सज्ज होईल शेवटचं षटक हाताळण्यासाठी. वैभव तरेला आपण पाहतायत. चांगला बॉल ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, अतिशय वाखाणीजोगे गोलंदाजी करत असताना डॉट बॉलची सांगता. आतापर्यंत कैलाश पागदरेचा विचार केला तर 6 बॉल आणि फक्त 2 रन, म्हणजे सिंगल डबलला महत्व दिलेलं नाहीये. नो डाऊट पोटेन्शियल आहे, परंतु आता खरी गरज मैदानाच्या आतमध्ये संघाला आहे. फुलटॉस बॉल, पोटेन्शियल आहे. मी म्हटलं होतं फुलटॉस बॉलला सोडणार नाहीये. सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. ला 6 धक्के बसले गेलेत आणि इथे कैलाश पागच्या बॅटमधून अतिशय चांगला देखणा फटका पाहायला मिळाला. कारण आयुष्यात 2 गोष्टी कधीच वाया घालवायच्या नसतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण. त्याचप्रमाणे क्रिकेटच्या खेळामध्ये फुलटॉस आणि ओव्हरपिच आलेला चेंडू, अखोट टप्प्याचा आलेला चेंडू कधीच वाया घालवायचा नसतो आणि तो वाया घालवलेला नाहीये. तर कन्वर्ट केलं, षटकार आला. 6 धावा आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी गेला होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्टंप ऑफ स्टंपला आले होते. 1 रन मिळेल. दिवेश पाटील स्वतः येत आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. भावेश पाटील चांगला त्या ठिकाणी कलेक्शन पाहायला मिळालं. प्रवेशद्वार पाहायला मिळतोय उमरोळीचा आणि युवा चषक उमरोळी. अतिशय दैदिप्यमान असा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. अगदी त्याच्याच बाजूला युवा चषक उमरोळीचा क्रिकेटचा महासंग्राम, त्याचे 32 संघांचे लॉट्स
आणि अगदी त्याच्याच बाजूला आपण पाहिलं तर क्लासिक ग्राफिक प्रायव्हेट लिमिटेड हा एक आपल्याला कटआउट पाहायला मिळतोय मुंबई. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. क्लासिक ग्राफिक प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. CCPL CPPL असं आपण पाहू शकतायत. 11,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांच्या माध्यमातून आलेलं आहे. यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय. एक बंधू बाद झाल्यानंतर दुसऱ्या बंधूला प्रमोट केलं. षटकार. पहा 4 षटकांमध्ये अवघ्या 24 धावा होत्या आणि 10 बॉलमध्ये 25 धावा कुठल्या गेल्या. हे आहे उत्तम दर्जाचं क्रिकेट. तुम्हाला वेळेनुसार काळानुरूपार बदलावं लागतं. काळानुरूप तुम्हाला बदलावं लागतं आणि तो बदल केलाय. परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि हेच मात्र आपल्याला पाहायला मिळतं. सुपर बॅटिंग करत असताना वैभव तरेवर हल्ले बोल केले जात आहेत. अतिशय चांगला फटका होता. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतो. वैभव तरेने 13 धावा खर्च केलेत. 19.50चा इकॉनॉमी. 5वा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. ऑन साइडला काय फटका खेळलाय. चौकार. क्रॅकिंग स्ट्रोक. थँक्यू. त्रेपन्न रन्स तब्बल फलकावर पाहायला मिळतात आणि हा बॉल ज्या पद्धतीने चौकार आला आणि चेतन महाले यांच्या स्वागतासाठी हा चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त क्लास बॅटिंग. सुपर बॅटिंग करत असताना 53 रन 7 विकेट. 11 सातपाडी टीम थोडीशी या वेळेला आता स्ट्रगल करताना पाहायला मिळते. धावा यायला हव्या होत्या. त्या धावा येत आहेत. चंद्रशेखर पागधरे या वेळेला थोडेसे जरूर आपण पाहत आहेत. वैभव तरे यांच्यावर प्रेशराईज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अभिजित तरेच्या हातामध्ये. हा चेंडू विसावेल का. यस. गुड कॅच. फलंदाज बाद. गॉन. चोपन्न रनचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. 53 रन्स फलकावर लगावले. 54 रनचं टार्गेट. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांच्या दरम्यान.
तर 54 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय आणि 54 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक मित्र याच गावातील अनमोल रत्न संतोषजी पाटील या आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. आमच्या या व्यासपीठावर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आकाश तामोरे जे 12th मॅनची भूमिका निभावत आहेत दांडी टीमचे आणि आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. आकाश तामोरे साहेब आपल्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्याला सुख समृद्धी आरोग्य आणि शांती भरभराटीची लाभो आणि हीच तुम्हाला ईश्वरचरणी प्रार्थना असेल. आकाशजी तामोरे वेलकम आणि थँक्यू व्हेरी मच. नक्कीच हा बर्थडे सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळाला. खूप धन्यवाद. उर्वी ऑर्केस्ट्रा आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच दोन संघ ज्या पद्धतीने लढतायत मैदानाच्या आतमध्ये अगदी प्रेक्षकांना देखील या मॅचचा आनंद कभी खुशी तो कभी गम हा क्रिकेटचा आहे महासंग्राम जबरदस्त. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 53 धावा बनवल्या 8 गडी नक्कीच गमावले होते परंतु चंद्रकांतने देखील मन जिंकलंय. अगदी शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आला आणि चांगली फटकेबाजी नक्कीच केली गेली. आता मात्र आपण पाहतोय 54 धावांचं लक्ष्य आहे. 6 षटक ज्या पद्धतीने कशा पद्धतीने खेळतील हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. तर आपण पाहतोय एका बाजूला भावेश पाटील आपल्याला पाहायला मिळते. भावेश पाटीलची जर ओळख पाहिली तर अंडरआर्म क्रिकेट आणि ओव्हरआर्म क्रिकेट जबरदस्त रीती हाताळणारा हा खेळाडू. आणि जर तुम्ही सातपाडी गावामध्ये गेला तर भावेशला कोणी ओळखणार. मात्र कीड जर कोणी सांगितलं तर भावेश पाटील एक ओळख आहे. एक टोपण नाव म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. सारिका केणी आणि राकेश केणी यांच्याकडून दांडी संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. अगदी ऑनलाईन शुभेच्छा या ठिकाणी नक्कीच पाठवल्या जात आहेत. या संघावरचं प्रेम तिथं आहे. बरोबर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. पहिला चेंडू या ठिकाणी हलक्या हाताने पुश करो खुश राहो हेच मात्र दर्शवलंय. पहिल्या चेंडूवर 2 धावा या ठिकाणी जमवण्याचा प्रयत्न केलाय. मॅचचा टॉस आपण करणार आहोत. मी प्रमुख सरांना विनंती करेन की आपण या पुढील मॅचचा फर्स्ट सेमीफायनल या मुकाबल्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. इथे मात्र आपण पाहतोय भावेश नावाचा ट्रेडमार्क मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम फटका. नक्कीच भावेशच्या नावामध्ये दम आहे. ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये अगदी सुरेख फलंदाजी. इथून जर पाहिला तर 2 चेंडू खेळलाय. 2 चेंडूमध्ये 8 धावा आपल्या संघासाठी. मजबूत परिस्थिती फाउंडेशन बिल्ड करायचं आहे हेच मात्र मनामध्ये निश्चय करून मैदानाच्या आतमध्ये गेलाय आणि तेच करताना इथे पाहायला मिळतंय. अगदी दुसऱ्या चेंडूवर प्रहार केलं आणि षटकारासाठी 6 धावा नक्कीच जमवल्या गेल्या.
तमाम प्रेक्षक वर्ग आज या स्पर्धेसाठी नक्कीच संतोषजी आढावा घेत असताना पाहतो मिळतात. यस ओ टू आपण जाऊया. करा. दोन संघ या एका बाजूला असेल MS11 जाई संघ आणि दुसऱ्या बाजूला वंश 11 डहाणू संघ. हा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टिकच्या थोडा बाहेर ठेवला. या चेंडूवर जास्त काही फायदा उचलता आला नाही. भावेश तिसऱ्या चेंडूला खेळलाय परंतु हा चेंडू निर्धाव नक्कीच जाताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी माकवर गोलंदाज जर पाहिला तर मिस्टर समीर आपल्याला पाहायला मिळते. याने देखील छाप सोडले या मैदानामध्ये. समीर नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवली गेली. इथून पाहतोय फिरून मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग लेग दिशा निवडली होती परंतु संपर्क झाला नाही चेंडू आणि फळीचा आणि तेच कारण बनतंय सरळ चेंडू जर पाहिला तर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. धावसंख्या अजूनही स्थिर राहिली 8 या धावांवर. चला डहाणू संघ कर्णधार MS11 झाई संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. या डहाणू संघ आज जर विचार केला तर आपण पाहतोय या ठिकाणी फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. भावे ज्या पद्धतीने 2 चेंडू खेळला होता चांगली फलंदाजी दर्शवली होती आणि तदनंतर पाहिलं तर गोलंदाजाने जे कमबॅक केलंय समीर आपण पाहतोय ज्यांनी आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत. 5 चेंडूमध्ये ज्या 2 चेंडूवर 8 धावा घेतल्या होत्या त्यानंतर सलग 3 चेंडू जे आहेत ते निर्धाव टाकलेत. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. इथून पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अप्रतिम खेळून काढलाय. अगदी पॉइंट रिझन मध्ये आपल्याला पाहतो तिकडे क्षेत्ररक्षक आहे. फुटवर्कचा वापर केलाय कैलाशने आणि चेंडूला थांबवलंय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी दर्शवली. एक सिंगल रन्स आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 1 षटक कंप्लीट झालाय आणि धावसंख्या झाल्यात 9 धावा. डहाणू संघ शेवटचा आणि अंतिम कॉल असेल तुमच्यासाठी प्लीज. या दरम्यान आपण पाहतोय अगदी आपण पाहतोय फ्लाइंग राणी या ग्रुपचं आपण स्वागत करूया. दरवर्षीप्रमाणे एन्जॉय करत असतात. आज देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते विश्वास पाटील आणि त्यांची पूर्ण टीम ज्यामध्ये आपण पाहतोय महेश दादा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत जे काल अगदी फ्लाइंग राणीने प्रवास करत आहेत. दीपेश पाटील आपण पाहतोय असे अनेक जे प्रवासी आहेत. गौरव पाटील यस या आपण आदरणीय सन्मान्य राकेशजी पाटील जे पोलीस कार्यरत आहेत मी त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन करावं. या राकेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार. धारणे आणि जयराज धनू या कॉइन स्पिन 25 2025 यस डेफिनेटली 2025 झालेला आहे. धन्यवाद राकेशजी पाटील साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅच संदेश टॉस जिंकलाय काय असेल आपला क्षेत्ररक्षण. नक्की दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील कारण जास्त वेळ घेणार नाही. ऑन गोईंग मॅच कडे आपण येणार आहोत. तर टॉस जिंकले आहे वंश 11 डहाणू टीम ऑन अँड इलेक्टेड टू बोल बॅक टू बॉक्स नाव. तुझे या आपण आवाज. थँक्यू व्हेरी मच. आपण ऐकत आहोत पालघर भूषण प्रमोदजी शेडगे सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला जातोय आजच्या दिवसात. इथे आपण पाहूया मॅचकडे वळूया जिथे रिव्हर्स स्वीप अटेंड करायचा होता फलंदाजाला परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतोय चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाहीये. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये जिथे सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केला गेलाय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत आपण पाहतोय 12 धावा स्कोर कार्डवर आहेत. नुकसान कुठलीही नाहीये. ज्या पद्धतीने ध्रुव 11 सातपाडी संघ खेळतोय चारही संघाचा जर विचार केला तर आतापर्यंत आपण चारही संघ जे आहेत ते या स्पर्धेमध्ये किनारपट्टी लगतचेच संघ पाहतोय. कारण की जाई संघाला पाहतोय दुसऱ्या बाजूला डहाणू संघ तिसऱ्या बाजूला जर पाहिला तर आता मात्र आपण हे 2 संघ दांडी आणि एका बाजूला जर पाहिला तर सातपाटी आणि त्यामध्ये आहे मुरबा संघ. असे एकंदरीत 5ही संघ आतापर्यंत जे आहेत ते समुद्र विभागातील. या ठिकाणी आपण पाहतोय डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे श्रेयस देव.
या स्पर्धेमध्ये चांगला खेळलाय. इथून जर पाहिलं तर जिम्मेदारीने खेळावा लागणार. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट करताना पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्यात, धावसंख्या 2 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आता मात्र 14 धावा झाल्या आहेत. चांगली रणनीती. इथून मात्र धावसंख्या जमवायची आहे, ती म्हणजे इथून पाहिलं तर 27 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. 27 चेंडू 40 धावा. सातपाडीचं बोलबाला राहिलाय आपल्या पालघर विभागामध्ये. पालघरचं नाव देखील त्यांनी नक्कीच उच्चांकावर नेलेलं आहे. दांडी गावाचा जर विचार केला तर दांडी गावामध्ये असे फलंदाज आहेत ज्यांनी खरोखरच आपलंही नाव लौकिक केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. एस महेश दादा देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहतोय पालघर ते मुंबई प्रवास आणि या रेल्वे प्रवासामध्ये नक्कीच अध्यक्षस्थानी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष म्हणून महेश दादा यांना आपण पाहतोय. रिव्हर्स स्वीप केलाय, इथे फटका चांगला आहे. नक्कीच क्षेत्ररक्षक कमी आहेत आणि त्या ठिकाणी चौकार. 4 धावा. तर आपण पाहतोय विवेक दवणे यांच्यावर हल्ला चढवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. भावेशची खासियत आहे ज्या पद्धतीने भावेश ओपनिंग मध्ये जातोय. ओपनिंग मध्ये चांगली सुरुवात, ते मात्र त्याच्या बॅट मधून येताना आता पहा स्टंपवर अटॅक केला होता, परंतु हलक्या हाताने बॅट ठेवली गेली आणि त्यावर सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 2 षटक कंप्लीट झाले. 10च्या सरासरीने खेळतोय तो संघ. जर पाहिला तर ध्रुव 11 सातपाडी संघ 10च्या सरासरीने 20 धावा आतापर्यंत 2 षटकामध्ये कंप्लीट केल्या आहेत. तर येणारे चेंडू जर पाहिले तर 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडू मध्ये 34 धावा बनवायच्या आहेत. तर पाहू शकतायत 24 चेंडू आणि 34 धावा. या दरम्यान नक्कीच CPPL च्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देखील आपल्याला आर्थिक मदत आलेली आहे आणि CPPL चे या ठिकाणी नक्कीच एक भाग म्हणून आपण पाहतोय महेशदादा पाटील हे मुख्य मंचावर उपस्थित आहेत. अगदी तिसऱ्या दिवसात देखील ते उपस्थित होते या ठिकाणी या मैदानावर. त्यांच्याकडून रोख रक्कम 11,000 रुपये या स्पर्धेसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे खरोखरच मनापासून हार्दिक धन्यवाद म्हणेन. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहिला रूम्स मिळाला नाही. या चेंडूवर चांगली कामगिरी पुन्हा एकदा समीर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. समीरचा जर विचार केला तर पहिलं षटक त्याने हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिल्या होत्या. त्यानंतर विवेक दवणे ज्याने 1 षटकामध्ये 11 धावा खर्चीकरण केलं. आता मात्र पुढचा चेंडू असेल. ओहो, पुन्हा एकदा इथून जर पाहिलं तर लांबून बॅट फिरवण्याचा प्रयत्न केलाय. थोडंसं सफळ होत आहेत, त्यामुळे जो चेंडू आहे तो गोलंदाजाला देखील इझिली डन करता येतो. हेच इथे मात्र चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. भावेश प्रत्येक चेंडू ऑन साइड रिजनला मारण्याचा आता मात्र प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि तेच गोलंदाजांनी इथे मात्र ओळखलंय. कट केलाय चेंडूला. इथे गॅप आहे, परंतु दूरवर क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण करेल त्या ठिकाणी. नक्कीच कुशल आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि आपल्या संघासाठी का होईना मात्र 2 धावा नक्कीच वाचवल्या गेल्या. धावसंख्या 2 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 22 धावा. अजूनही जर पाहिलं तर 21 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. भावेश पाटीलचा जर विचार केला तर 13 चेंडू मागे 1 षटकार 1 चौकारच्या मदतीने 19 धावा आतापर्यंतच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर श्रेयस त्याला साथ देताना 2 चेंडू मध्ये 3 धावा. चांगली बॅटिंग नक्कीच दर्शवली जाते. मागच्या मॅच मध्ये नक्कीच भावेश लवकरात लवकर आउट झाला होता आणि आज मात्र तो इथे आपली इनिंग जी आहे ती पुन्हा एकदा आपण पाहतोय रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु त्रिफला उद्ध्वस्त केलाय.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत दिवेश पाटील दिवच्या या खेळाडूला आपण पाहू शकतायत. भावेश आणि दिवेशची जोडी आपण सातत्याने अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये पाहतोय. ओव्हरआर्म मध्ये जरी म्हटलं तरी ही जोडी फेमस आहे आणि तोच फलंदाज भावेश बाद झाल्यानंतर दिवेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर पाहिलं तर 22 धावा. गोडसाई सारख्या एक बलाढ्य संघाला आपल्याला पाहायला मिळते. पराभूत केल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल्स जी आहे ती नक्कीच हाय आहे सातपेटी संघाची आणि त्या कॉन्फिडन्सनेच आज जर पाहिलं तर अंतिम 8 मध्ये आले आहेत. इथून अंतिम 4 मध्ये जाण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल. ओहो फटका चांगला आहे. इथून जर पाहिलं तर खेळलाय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. वेगाने येईल तोपर्यंत सहज रीतीने 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. 2 धाव्याने धावसंख्या जर पाहिली तर 24 रन्स 24 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. इथून 19 चेंडू आणि 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बॉल आणि रनांमधला फरक जर पाहिला तर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो जो 9चा फरक आहे तो कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करतील. फटका फसलाय. चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षक दूरून येईल. चेंडूला फील्ड करेल फेकेल तोपर्यंत इझिली 2 धावा इथे जर पाहिलं तर कंप्लीट करतायत. या 2 धाव्याने धावसंख्या 26 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. भावेश बाद झाल्यानंतर आता मात्र दिवेशला जिम्मेदारी नक्कीच घ्यावी लागते आणि ती जिम्मेदारी घेतली. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर श्रेयस देव ह्याकडे देखील चांगली क्षमता आहे. चांगले फलंदाज म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जातंय. परंतु या क्षणाला जर पाहिलं तर आता मात्र फलंदाजी करताना दिवेश दिसतोय. चांगली फलंदाजी झाले. इथून जर पाहिलं तर कंटिन्यूज करतील. तर आपण पाहतोय पुन्हा एकदा विवेक दवणे या खेळाडूचा जर विचार केला तर खरोखरच खूप एक्सपिरियन्स आहे आणि दांडी एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. कारण की डावखुऱ्या हाताचा गोलंदाज ज्याने अनेक फलंदाजांना नक्कीच आपली गोलंदाजीतून नाचवलंय असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय विवेक दवणे. वय वर्ष जर पाहिलं तर नक्कीच हा देखील 38 पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. परंतु खूप चांगलं प्रदर्शन केलंय आतापर्यंत त्यांनी. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत परंतु फसला नाही. हा चेंडू निघून गेलाय. सरळ सीमारेषे पार आघात केलाय आणि आघाताचा अंदाज काय तर षटकारासाठी 6 धावा. थँक्यू. आतापर्यंत आपण पाहिलं भावेशला अटॅक करताना तोपर्यंत श्रेयस जो आहे तो नॉन स्ट्राईक एंडवर नक्कीच त्याचा आनंद घेत होता भावेशच्या बॅटिंगचा. परंतु इथून पाहिला आता त्याचे रंग बदलले आहेत. जसा सरदार रंग बदलतो ना त्याचप्रमाणे हा फलंदाज देखील रंग बदलायला लागलाय. इथून पाहतोय पुन्हा अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा इझिली डन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत धावसंख्या लागली जाते 34 धावा. उर्वी डीजे तुम्हाला देखील संधी देण्यात येईल परंतु विकेट षटकार आणि ओव्हर यानंतरच तुम्हाला नक्कीच संधी मिळेल. कारण की भूक लागली असेल त्यांना देखील आपण पाहतोय. अच्छा श्रेयसचे वडील आहेत जे आपण पाहतोय. मोठे पप्पा आहेत नक्कीच आपण पाहतोय. त्यामुळे उत्सुकता असेल त्यांना देखील आतुरता लागली. श्रेयसने मोठा फटका मारावा आणि इथे पाहता हो चांगले क्षेत्ररक्षण नक्कीच चंद्रकांतने देखील चांगले प्रयत्न केले होते आणि तिथून जर पाहिलं तर चेंडूला थोडंसं अडवलं गेलं. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 2 ने वाढते. 36 धावा स्कोर कार्डवर आहेत. 3.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आहे. येणारे 15 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 18 धावा. इथे पहा वेग पाहायला मिळाला. विवेक दवणेची खासियत आहे
नक्कीच थोडेसे चेंडू खाली खाली टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळेस आपण पाहतोय पायावर चेंडू आदळला आणि तदनंतर पाहिलं तर इथून पाहिलं सिंगल रन्स येईल लेग बायच्या रूपाने ही रन्स कंप्लीट केली गेली. 14 चेंडू शिल्लक आहेत. 14 मध्ये 17 अजूनही बनवायचे आहेत. दिवेश हा एक खेळाडू उभरता सितारा ज्यामध्ये आपण पाहतो अंडर 24 मध्ये गोरसाई गावामध्ये जाऊन त्याचं सिलेक्शन आपण पाहतोय त्या संघामधून केलं होतं. असा हा खेळाडू आपण पाहतोय दिवेश पाटील. आणि सातपाटी गावासाठी सातपाटी संघ जर पाहिलं तर 25 अंडर 25 मध्ये फायनल मध्ये नक्कीच आपण पाहतो विजय मिळवला होता. असा खेळाडू आपण पाहतोय. रिव्हर्स स्वीप केलाय चेंडूवर जबरदस्त प्रहार. चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये चौकार. थँक्यू. 41 धावा स्कोर कार्ड वर झालेत. इथून जर पाहिलं तर 13 मध्ये 13 नक्कीच 13 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त खेळलाय. एका बाजूला श्रेयस तर दुसऱ्या बाजूला दिवेश. इथून पाहतोय आपण दांडी संघ. आता मात्र हा चेंडू स्लोवर करण्याचा प्रयत्न केला. फुलटो चेंडू राहिला होता परंतु एक धाव पूर्ण केलंय. एकच धाव या ठिकाणी. नक्कीच दुसरी धावाचा प्रयत्न केलाय कारण की आपण पाहतो ही चोरटी धाव असली मिळवले गेले. धावसंख्या 2. येस इथे मात्र थर्ड अंपायरला रिव्ह्यू केलाय. पाहतोय आपण थर्ड अंपायरची मागणी. नक्कीच आपण पाहतोय हाईट पाहिली जाईल या ठिकाणी. आपण पाहू शकताय अंपायर चेक करतायत. आपण पाहतायत प्रियांशू रेडीमिक्स जो स्टँड आहे आपण पाहतोय त्यांचे प्रियांशू रेडीमिक्सचे ऑनर्स आपण पाहतोय मिस्टर सूर्यकांत बोंडार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मुख्य मंचावर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतंय. ही उपस्थिती प्रार्थनीय आहे. यस नोचा कॉल आहे पंचांकडून. इथून थर्ड अंपायर नक्कीच दर्शवत आहेत कमरेच्या अगदी वर. आहे खेळाडू देखील आहेत त्यामुळे इथे दर्शवलं जाईल. एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी आहे त्यामुळे नक्कीच दर्शवलं जाईल दाखवलं देखील जाईल. यस इथे मात्र आपण पाहतोय फ्री हिटची संधी आहे. या ठिकाणी आपण पाहतोय गिरीश राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर फ्री हिटचा चेंडू आहे दिवेश साठी मात्र ही संधी आहे. पाहू शकतोय फायदा उचलता येईल का. इथे मात्र पहा फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतलाय. सडक पे कडक पुन्हा एकदा दिवेश पाटील नावाचा प्लॅन हा मैदानामध्ये.
थँक्यू. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र संघाची 50 धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अफलातून बॅटिंग या ठिकाणी नक्कीच दर्शवले देवेश पाटील, ज्यांनी आतापर्यंत आपण पाहतोय 5 चेंडूमध्ये 16 धावा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 13 धावा श्रेयस देव. हे दोन फलंदाज नक्कीच आपण पाहतोय 50 धावा झाल्यात. इथून जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सुरेख फटका सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच कंप्लीट केला आहे, परंतु ही चुकी आहे. इथून जर पाहिलं तर मॅच थोडीशी आपण पाहतोय बॅकफुटला गेल्यात. उर्वी 11 यंगेश्वर दांडी संघ ज्या पद्धतीने खेळले, स्कोअरचा विचार केला तर जी धावसंख्या बनवायची होती ती थोडीशी कमी पडलेली पाहायला मिळाली, परंतु गोलंदाजांनी या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी पाहतोय पण फलंदाजी चांगली झाली. 11 चेंडू आणि 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे. श्रेयस देव आणि दिवेश पाटील जे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त अटॅक केलाय. आता मात्र कमबॅक करेल का? ज्या पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाजी करताना गोलंदाज कैलाश पागदरे आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, इथे मात्र आपण पाहू शकतायत जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर स्कोर इज लेवल, परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं अगदी सेमीफायनल आणि फायनल या मध्ये आपण डिसिजन दिलेला आहे की सुपर ओव्हर होईल जर सामना टाय झाला, परंतु इथे आपण पाहतोय सामना जर टाय नाही तर कंपल्सरी चेस हा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेची आवश्यकता आहे. पहिला सेमीफायनलचा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळणार. एका बाजूला MS11 जाई संघ मोतीलाल शाह यांचा संघ असणार आहे. इथे मात्र रिव्हर्स स्वीप केलाय, चेंडू फेकून दिलाय सरळ 2 बाउन्स 3 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. तर आपण पाहतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच प्लेअर ऑफ द मॅच असेल नो डाऊट, ज्याने